महाराष्ट्र गोवंश हत्या प्रतिबंध कायदा कठोर करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी व वैष्णोदेवी येथे जाणाऱ्या यात्रेकरूंवरती केलेल्या भ्याड हल्ल्यात निषेध करत आज खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे निषेध आंदोलन करून राष्ट्रपती यांना खामगाव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे। भिवंडी तालुक्यातील सरवली MIDC मध्ये डायपर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली। भिवंडी कल्याण ठाण्यातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सदाशिव हायजीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत पहिल्या मजल्यावरून अचानक आग लागली। कंपनीत डायपर बनवण्याचे साहित्य, प्लास्टिक व सुती कापड मोठ्या प्रमाणात भरले असून पाण्याचा तुटवडा असल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या। शेवटी आग विझवण्यात यश आल्याने अनर्थ टळला। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात मध्यरात्री दरम्यान कोसळधार स्वरूपाचा पाऊस बरसल्याने अनेक घरात आणि बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे। ढगफुटी सदृश्य हा पाऊस असल्याने रात्री दरम्यान विजांच्या कडकडाट आणि वादळाच्या आवाजामुळे खामगाव शहरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले होते। मुसळधार स्वरूपात झालेल्या या पावसाने सखोल भागातील अनेक घरात पाणी शिरलं तर बेसमेंटमध्ये असलेल्या दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रचंड नुकसान झाले आहे। सकाळपासून नागरिक या पाण्याचा उपसा करत आहे, मात्र पाण्याची पातळी वाढली असल्याने पाणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये। बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकाने जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर, NBT सेंटर व खासगी रुग्णालयाची तपासणी मोहीम सुरू केली आहे। ही मोहीम 1 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे। या मोहीम पथकाने 3 टीम तयार करण्यात आली आहे। या तिन्ही टीम जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर, MBT सेंटर तपासणी करत आहे। यामध्ये 1 जून रोजी 6 सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली आहे। यासोबतच 6 MBT सेंटर सुद्धा तपासण्यात आले आहे। प्रायव्हेट हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग ऍक्ट प्रमाणे शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे नीट व्यवस्थित सुरू आहे की नाही याची सुद्धा तपासणी केली आहे। यामध्ये खासगी रुग्णालयामधील 10 रुग्णालयाची तपासणी करण्यात आली आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारणारे खासदार प्रतापराव जाधव आणि रावेर मतदारसंघात विजयाचे हॅट्रिक करणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांना राजधानी दिल्लीत प्रशासकीय कामकाज व राजकारणाचा चांगला अनुभव आहे। योगायोगाने या दोघा नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्हावासियांच्या विकासाच्या अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत। त्यातही मलकापूर विधानसभा मतदारसंघात तर जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीचं NDA सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या 3 दिवसापासून 3 दहशतवादी हल्ले भारतावर झाले आहेत। या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे, परंतु त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवाक्षरही काढलं नसल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला आहे। शुभेच्छांना उत्तर देताना व्यस्त असलेल्या नरेंद्र मोदींना जम्मू काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबियांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाहीत। सियासी, कठुआ आणि डोहा येथे गेल्या 3 दिवसात 3 वेगळ्या दहशतवादी घटना घडल्या आहेत, पण पंतप्रधान अजूनही उत्सवात मग्न आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे। ते पुढे म्हणाले, देश उत्तर मागत आहे। भाजपा सरकारमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्यांना का पकडले जात नाही असा सवालही त्यांनी विचारला आहे। बुलढाणा जिल्ह्याचा जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय। या पावसाच्या पाण्याने जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावात पाणी साचले। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसलगाव परिसरातील अनेक घरात पावसाचं पाणी शिरलंय। त्यामुळे गावकऱ्यांना अख्खी रात्र जागून काढावी लागली आहे। चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे या गावाने काल मंगळवारी रात्री निसर्गाच्या तांडवाचे रौद्ररूप अनुभवले। भीषण वादळाच्या झंझावात अनेक घरांचे नुकसान झाले। देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची 6 महिन्यांची चिमुकली मुलगी सई साखरे ही घरच्या 3 लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात झोपलेली होती। घरातील इतर सदस्य जेवायला बसणार तेवढ्यात वादळाने घरावरील 3 पत्रे, लोखंडी अँगल आणि बांधलेल्या झोपड्यासह उडून गेले। वादळाचा आवेगा इतका भीषण होता की 3 पत्रे 200 फूट अंतरावर जाऊन जमिनीवर आदळले। या घटनेत चिमुकलीच्या सईचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला।
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मलकापूर शहरवासियांचे मोठे हाल होत आहे. मलकापूर शहराला तब्बल 15 ते 20 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातोय. सोबतच मलकापूर शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगाने नागरिक त्रस्त आहेत. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आज नगरपालिका मुख्याधिकारी कार्यालय ठिय्या आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांना नगरी समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.